वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी थोडासा लवकर शूट करते कारण मी दररोज रात्री शूट करत होतो. तर आता बघू शकता तुम्ही मी थोडंसं लवकर आज ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. बघू शकता आताचं वातावरण थोडंसं उजाड आहे आता. तर चला आता आपण जाऊया आता गच्चीवर. तर एरिया आपल्याला आता दाखवायला तर काहीच नाही, रात्र तर होणारची आपल्याला. तर काहीच आपली कॅमेरा क्वालिटी तर एवढी चांगली पण नाही. तर आता बघू शकता आपण आलेलो आहे आता गच्चीवर. आणि इकडे पतंग तर खूप उडणं झाली होती, आता पण आहे इकडच्या साईडला आहे. तर तुम्हाला दाखवतो, बघू शकता वरी पतंग दिसत असेल तुम्हाला, 2 पतंगी. तर काहीच पेच चालली होती पण मी गेलो नाही पतंग पकडायला, आपल्याला पण जाणं होतं पतंग पकडायला. तर आता तुम्ही बघू शकता आमची गच्ची. तर काहीच तुम्ही मराठी माणसाला सबस्क्राईब करून घ्या. तर आता रात्र तर होत चाललेली आहे, सूर्य तर पुरा डुबलेला आहे आणि आता तर दाखवायला काहीच नाही. एवढ्या क्लिपच्या नंतर असं वाटतं रात्रीचंच क्लिप बनेल. तर चला आता आपल्याला जायचं आहे खाली जाऊन नंतर आपल्याला जायचं आहे आरतीला. चला आपण डबल आलेलं आहे गच्चीवर. तर बघू शकता आता इकडे हा उडतो आहे पतंग. तर आपल्याकडे तर आता पतंग नाही, आपली पतंग तर फाटली होती, नाहीतर आपण पण उडली असती. तर जाऊ दे, आता आम्ही उडून आता थोड्या वेळ पतंग, नंतर आपल्या आरतीचा वेळ पण नाही, नंतर दाखवा वाटलं काही तर ते पण दाखवेल आपण. तर आता बघू शकता याला पतंग तर उडत आहेत नाही तरी चांगले उडत आहे, बघू शकता. आणि इकडे आत्ता एक पतंग कटून गेली गाईस, इकडे पडली ती, तुम्हाला दिसत नसेल पत्रावर आहे गाईस ती. तिकडे पतंग आहे गाईस ती. शेपूट दिसली असेल तर सांगा. तर आता आम्ही उडूया थोड्या वेळ पतंग, नंतर जाऊया. आणि आणखीन एक पतंग येते आमचं पेच खेळायला, बघू शकता तिकडे ती वाली पतंग येते. तर आमच्याकडून तर एवढी वर जाणार नाही कारण आमची कन्नी पण चांगली नाही. तर चला आता आम्ही उडीतो थोड्या वेळ पतंग. आपण आलेलो आहे मंदिरात आणि आपण आता लावणार आहे मंदिराची लाईट. तर बघू शकता आता पूर्ण अंधार पडलेला आहे इकडून तिकडं. तर चला आता वर जाऊया आणि लावूया लाईट. आपण लाईट गिट सर्व लावलेलं आहे, बघू शकता आता उजेड झालेला आहे सगळीकडं. इकडे पण इकडे तर अंधारची, इकडे तर लाईट लावलेला नाही. आणि आता आपला मित्र इकडे खेळतो आहे फ्री फायर, बघू शकता गाईस, इट्स विजय. तर गाईस आपल्या मित्राची गेम ही चांगली आहे गाईस, तुम्ही कस्टम खेळून टाका. तुम्हाला हे UID दाखवतो मी, UID कमेंट पिनमध्ये चेक करा गाईस तुम्ही. तर आता आपण थोड्याच वेळात आता आरती चालू होईल, बघू शकता तुम्ही 6:15 झालेला आहे. तर 7:30ला आरती चालू होती. तर तेवढं आपण इथं बसूया फ्री फायर खेळूया. आरती चालू झालेली आहे, बघू शकता आवाज येत असेल तुम्हाला. तर आता आपल्याला जायचं आहे आरतीला. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझे सर्व सर्टिफिकेट. त्याआधी आपण आरतीला जाऊन आपण देवीची भक्ती करतो आणि आपल्याला त्याचं यश पण मिळेल. यश तर मीच आहे तरी पण आपल्याला यश मिळेल. तर चला आपल्याला आरती आपण आलेलो आहे आतून घरी. थोडासा टाईम लागला होता आपल्याला, आता थोडासा अंधार पडलेला आहे, 9 वाजलेले आहे, 2 घंटे जायचं आपण घरी. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझे सर्टिफिकेट्स, किती सर्टिफिकेट्स भेटलेले आहे मला. तर एक तासच बनवले. तर चला आता मी तुम्हाला माझे सर्व सर्टिफिकेट दाखवतो. आता आलेलं आहे घरी, तर तुम्हाला दाखवणार आहे मी माझे पूर्ण सर्टिफिकेट. काहीच बघू शकता माझ्याकडे 4 सर्टिफिकेट आहे आणि हे आहे ते नकली सर्टिफिकेट. तर बघू शकता काही ज्याच्यावर मी नाव पण मार्करने टाकले, सर्व रिअल आहे. छापा तुम्हाला रिअल वाटत असेल पण हा पण नकली आहे. हा तर मी ड्रॉइंग बुकच्या मागचं होतं ते फाडून बनवलं आहे. तर हे 3 तर काही रिअल आहे आपले सर्टिफिकेट, बघू शकता. याच्यात हे कशात भेटले मला, बघू शकता तुम्ही इकडे सेकंड प्राईज ॲन्युअल एक्झामिनेशन याच्या पेपरात भेटले. आणि हे लेमन स्पून रेसमध्ये भेटले गाईस. आणि हे आत्ता गेलो मी सरस्वती कोचिंग क्लासेसला, तिथे भेटले. आणि तर हे भेटले मला एक्झाममध्ये, आणि हे लिंबू चमच्यामध्ये, आणि हे सरस्वतीच्या. आणि याच्यात सेकंड आलतो मी एक्झाममध्ये, याच्यात फर्स्ट आलतो लिंबू चमच्यामध्ये. तर गाईज माझ्याकडे आहे असे 4 सर्टिफिकेट. आणि तुमच्याकडे किती आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण याला आता ठेवून देऊया. मी माझे सर्व सर्टिफिकेट्स बघितले, तर तुमच्याकडे बी किती आहे ते तर सांगा. माझ्याकडे तर 3 ओरिजिनल आहे, बाकीचे एक तर फेकच आहे. तर आणखीन मला जितके सर्टिफिकेट्स आहेत ते सर्व तुम्हाला दाखवत राहील. तर आता काय तुम्ही मराठी माणसाला सपोर्ट करा. तर आता तुम्ही करा सबस्क्राईब, मी करतो एडिटिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा.